नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत। तो म्हणजे सरसकट शेतकरी कर्जमाफी योजना 2024। होय, सरकारने अखेर शेतकऱ्यांसाठी ही बहुप्रतीक्षित योजना सुरू केली आहे आणि लाखो शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही योजना नेमकी काय आहे, कोण पात्र आहे आणि कोण अपात्र, नवीन यादीत तुमचं नाव आहे का आणि जर नाव नसेल तर काय करायचं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना खूप मोठा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला। कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी अपुरा पाऊस। या सगळ्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था खूपच वाईट झाली। शेतकरी संघटनांनी सरकारकडे एकच मागणी केली, सरसकट कर्जमाफी हवी, आणि अखेर सरकारने ही मागणी मान्य करत ही योजना सुरू केली आहे। चला तर जाणून घेऊया ही योजना काय आहे। या योजनेअंतर्गत सरकार 2 लाखापर्यंत अल्पमुदतीचं शेतकर्ज माफ करणार आहे। परंतु एक महत्त्वाची अट आहे, हे कर्ज 31 मार्च 2024 पर्यंत घेतलेलं असायला हवं आणि ते वेळेवर फेडता आलं नसेल। या योजनेची खास गोष्ट, यात कोणतीही जात, धर्म, जिल्हा, वर्ग याची अट नाही। सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल। चला तर जाणून घेऊया ही योजना कशी राबवली जाते। ही योजना पूर्णपणे सरकारी निधीतून राबवली जाणार आहे। सरकारने योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करायचं असं ठरवलं आहे। पहिल्या टप्प्यात 15,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे। ही यादी गावनिहाय, तालुकानिहाय तयार केली गेली आहे आणि संबंधित बँका व कृषी विभागाने तिची पडताळणी केली आहे। लवकरच आणखी लाखो शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये येणार आहेत। चला तर जाणून घेऊया कोण पात्र आहेत। पात्रतेच्या अटी खूपच सोप्या आहेत। ज्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं आहे, ज्यांचं कर्ज 2 लाख पेक्षा कमी आहे, जे पूर्वी कर्जमाफी घेतलेली नाही आणि ज्यांची जमीन त्यांच्या नावावर आहे। जर या सर्व अटी लागू होत असतील तर तुम्ही ही कर्जमाफी मिळू शकता। चला तर जाणून घेऊया कोण अपात्र आहेत। या योजनेपासून या शेतकऱ्यांना वगळले जाणार आहे ज्यांच्याकडे 10 एकर पेक्षा जास्त जमीन आहे, जे सरकारी नोकरीत किंवा पेन्शनधारक आहेत, ज्यांच्याकडे महागड्या 4चाकी गाड्या, फार्म हाऊस आहेत, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त आहे। ही सर्व अटी सरकारने स्पष्टपणे सांगितल्या आहेत। शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव यादीत आहे का ते तपासण्यासाठी आधार क्रमांक, 7/12 उतारा आणि बँकेचं कर्ज खाते क्रमांक याच्या आधारे तुम्ही तपासू शकता। ही यादी ग्रामपंचायत, तालुका कृषी कार्यालय आणि बँक शाखामध्ये लावली जात आहे। तसंच जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क केला तरी माहिती मिळेल। चला तर जाणून घेऊया नाव नसेल तर अर्ज कसा करायचा। तुमचं नाव जर पात्र यादीत नसेल तर काळजी करू नका, तुम्ही अर्ज करू शकता। स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधा, हे कागदपत्र तयार ठेवा। 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, कर्ज स्टेटमेंट बँकेकडून मिळालेलं, हे सगळं भरून तुम्ही अर्ज जमा करा। त्यानंतर पात्रता पडताळणी होईल आणि तुमचं नाव पुढच्या यादीत येईल। ही योजना केवळ आर्थिक मदत नाही, तर ग्रामीण भागात सरकारचा विश्वास वाढवणारी आहे। यामुळे शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी मदत होईल आणि गावांचं आर्थिक चक्र अधिक गतिमान होईल। या योजनेसाठी सरकारवर हजारो कोटींचा आर्थिक भार पडणार आहे, म्हणून अंमलबजावणीत सरकारनं खबरदारी घेतली आहे। टप्प्याटप्प्याने निधी वाटप, बँका आणि शासकीय यंत्रामध्ये समन्वय, पात्र शेतकऱ्यांची नीट पडताळणी, अपात्रांना लाभ मिळणार नाही याची खात्री। जर कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई होईल। या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मानसिक ताण कमी होईल, नवीन पीक घेण्यासाठी पैसा उपलब्ध होईल, बँकेच्या त्रासातून मुक्ती मिळेल, इतर शासकीय योजनांचा फायदा घेता येईल, आत्मनिर्भर व्हायला मदत होईल। शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी योजना म्हणजे आर्थिक दिलासा नाही, ही एक नवीन सुरुवात आहे। जर ही योजना योग्य पद्धतीने राबवली गेली तर लाखो कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतं। पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि नियोजन यावर यश अवलंबून आहे। जर तुम्हालाही वाटत असेल तुमचं नाव लिस्टमध्ये यायला हवं, आजच कृषी अधिकारी, बँक किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा। सरकारच्या योजनेचा फायदा घ्या आणि कर्जमुक्त व्हा। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।